ओ पाक मस्त फिश आहे, चांगली साईज. नमस्कार मित्रांनो, मी मंदार सुरवे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे आपल्या हक्काच्या स्पॉटवर कासारीत. व्ह्यू चेक करा, तो कासारीचा बंधारा आहे. तिकडे पाकतायत लोक. इथे थोडी फिडिंग बघितली मी, म्हणून मी इथे जिगिंग करायला आलो आहे. छोटासा जिग यूज करणार आहे. हा बघा दिसतोय, लुकानाचा छोटासा जिग आहे, 7 ग्रॅम. बघूया आपल्याला काय भेटतं. आज टाईड खूपच फास्ट आहे. 3-4 कास्ट केले, अजून एक फक्त स्ट्राईक भेटलेली छोटी. बघा रॉड टिप मी, कारण मी आता एकदम लाईट जिग वापरतोय आणि रॉड माझा हेवी आहे, त्याच्यामुळे एकदम छोटे छोटे मूवमेंट देतोय मी. हो स्ट्राईक तर भेटत आहेत. काय आहे काय समजत नाही. आपला हुक आहे ना, हुक तर आहे. चला कम ऑन फिशी 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 फिशी. Yes, fish on. Woohoo! Yeah. हेच आहेत वाटतं स्ट्राईक देत आहेत ते. हे बघा छोटा फिंगर मार्क. किती क्यूट आहे. मी फर्स्ट फिश कधीच सोडत नाही, त्याच्यामुळे मी हा सोडणार नाही. ह्याच्यानंतर जर एवढेच लागत राहिले तर आपण स्पॉट चेंज करू. ह्याला अनुक करतो, मग भेटू. हा हुकअप बघा कसा झाला आहे. हा बघा हुक वरतून, हा बघा वरतून लागला याला हुक वरतून. नाकात नथणी घातली पोराने, नथणी. टेस्टी असतात हे, छोटे असले तरी. ती मस्त दिसतं बघा. इथून खाली जाऊ नकोस. चला पुढे बघू आपण. तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, इथे बारीक बारीक मासे आहेत. बारीक छोटे छोटे मासे आहेत. ते बरोबर त्या दगडाच्या वरती थांबलेत. कोणता तरी प्रेडेटर फिश त्यांना खायला येतो असं वाटतंय मला, त्याच्यामुळे ते तिथे थांबलेत. थोडी ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसत असेल, पाण्याची मूवमेंट, तर तिथेच आहेत सगळे. लेट्स सी. शाबास. एक आपल्याला एक किती आहे ही, किती सेंटीमीटर आहे, ऑलमोस्ट एक 30 सेंटीमीटरच्या आसपासची. मस्त बघा, मस्त तांबोशी भेटले. बघा तांबोशी कुठे भेटले. आपण खालच्या साईडला आलेलो, तो कासारीचा बंधारा आहे, इकडे आपण खालच्या साईडला आलेलो. आणि हे भेटले आपल्याला ही भेटले आपल्याला शेमानू स्क्विडची पंपकिन आणि मरवीचा जिगेड आहे. स्ट्रॉंग जिगेड आहे आणि परफेक्ट आहे.
याची ॲक्शन फ्लोमध्ये मला खूपच आवडली, मस्त आहे. परत एक तांबूशी लागले, परत एक मस्त तांबूशी लागले. इथे मला वाटतं फटाफट लागणार आहेत. मस्त फिडिंग दिसली आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. सेम जिगेड, सेम रबर शॅड. तर रेकॉर्डिंग चालू ठेवतो बापरे. पण पहिला कास्ट, फिडिंग दिसली, कास्ट केला तिकडे आणि लगेच उचललं. ओ फाक, मस्त फिश आहे, चांगली साईज आहे. येस. दुसरा कास्टला दुसरा. आता काही लोक बोलत असतील छोट्या आहेत, सोडून दे हे ते. बाबा आमच्या खाडीत एवढेच भेटतात, आम्हाला त्याच्यातच मजा. ड्रॅग एकदम पण लूज नाही, त्या फ्लोमुळे खूप ताकद लावत आहेत. ओ मला वाटतं पाणी सुकलं आहे, त्याच्यामुळे सगळ्या तांबोशा एकत्र जमा झाल्यात. तरीच एक स्ट्राईक मारून परत मारला नाही. हां तिसरी आले. साईज छोटी पण ठीक आहे. ॲटलिस्ट काही नाही पेक्षा काहीतरी. आता 13 दिवसांनी फिशिंगला आलो आहे म्हटल्यावर शिट. मी दुसरीकडे बघत होतो आणि मग फिशने स्ट्राईक दिला. हट 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 हट. मासा सुटला नाही पाहिजे अशा वेळेस. अशा वेळी मासा सुटला तर प्रॉब्लेम होतो मित्रांनो. हां माझा आवाज येतोय की नाही नीट माहिती नाही मला, कारण मी माईक वगैरे यूज नाही करत. कॅमेऱ्याच्याच माईकने ऑडिओ घेतो. इथे खूप आवाज आहे आता, फ्लोचं पाणी खूप असल्यामुळे. पण 3 लागोपाठ आणि एक स्ट्राईक मिस झाल्यावर आत्ता 4-5 कास्टमध्ये काय मारलं नाही. एक कास्ट अजून बघ करतो आणि मग थोडं पुढच्या साईडला जाऊन तिरका मारून बघतो. कारण कधी कधी पाण्याच्या फ्लोच्या सरळ मारते, कधी उलटी मारते. जसे ती वाट बघत असते मासा तिच्या तोंडाकडे येईल. माशाप्रमाणे आपल्याला विचार करायला लागतो.
तर आपण जास्त मासे पकडू शकतो. जसं मी बोललो तुम्हाला, सरळ नाही तर उलट. कारण हा आता फ्लो ही खूप छोटी आहे, सोडणार आहे मी आता. हा फ्लो बघाल ना तर इकडे एक गोल असं हे बनतं आहे, ते म्हणजे पाणी गोल फिरतं आहे. तर मासा ह्याच कोपऱ्यात वाट बघत असणार कायम की त्याला पटकन काहीतरी खायला भेटलं पाहिजे. आणि सगळा मासा त्यांना फिरून फिरून तिकडेच येणार. तर आता ही रेकॉर्डिंग काहीतरी कुसलं आहे इकडे. ही तांबूशी आहे, छोटी आहे, खूपच छोटी आहे, म्हणजे 200-300 ग्रामची पण वाटत नाही आहे. त्याच्यामुळे हिला आता आपण रिलीज करणार आहोत. हिचा कलर पण थोडा व्हाईट कलर आहे. ही आता आपण सोडणार आहोत पाण्यात. सगळी ही डार्क एरियातली फुटेज आहे, त्यामुळे मी कलर न टाकता तशीच टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट काय होतं आहे ते तरी दिसेल. आता कलर करायला गेलो तर सगळं काळं काळं होऊन जाईल. एक कास्ट इकडे पण करून बघूया. मोठी एखादी तांबूशी असेल माझ्या नशिबात. चान्सेस खूप कमी आहेत, ट्राय करायला काय जातं आहे. स्टॉप रेकॉर्डिंग. हे बघा, आपल्याला 5 तांबोशा आणि 2 लासे म्हणजे फिंगर मार्क भेटलेत. आणि आपण टॅकल यूज केलेलं मिचेल फ्लुइड 9 फीट शिमानो FX आणि त्यावर उजवची लाईन 0.20 mm आणि लूर यूज केलेला हा का शिमानोचा स्क्विडजी जिकेड आहे मरवीचा. हे बघा मस्त. आता रविवारची सोय झाली आहे.